लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींना सरकारकडून महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे. गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आला. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. त्या ठिकाणी निधी उपलब्ध झालाय आणि हे सगळं करत असताना एक महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू. याआधीसुद्धा अनेकदा या संदर्भातला उल्लेख झालेला आहे की 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल. पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. या व्यतिरिक्त आत्तापर्यंत एकल महिलांचा सर्वे हा कधी करण्यात आलेला नव्हता, तो पहिल्यांदाच त्या ठिकाणी करण्यात येत आहे आणि एकल महिलांच्या दृष्टिकोनातून एक चांगलं धोरण हे महायुती सरकारच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये येणार आहे. त्यामुळे तेही एक अतिशय ऐतिहासिक पाऊल हे सरकारच्या वतीने उचललं जात आहे. महिला सक्षमीकरणाकडे पाऊल जाईल का की त्यांना 1500 रुपये देण्याची गरज पडणार नाही? जे धोरण येणार आहे सरकारच्या वतीने त्यामुळे महिला सक्षमीकरणाकडेचा पाऊल मारायचं नाही, एकल महिलांच्या संदर्भातला एक भाग झाला. मुळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना सक्षम करण्या तर या ठिकाणी आपण बघितलं की स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे नेमके काय म्हणालेले आहेत. त्यानंतर लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहे ना त्यांचे 1500 रुपये हे पुन्हा सुरू होणार आहे. शासनाकडून अपीलची जी आहे ना ही संधी इथे मिळू शकते. हे काय आहे संपूर्ण बातमी ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहायचा आहे. चॅनलवर जर नवीन असेल तर आताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा इथे काय सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्याच्या निर्णयाचा थेट परिणाम ग्रामीण आणि निम्न उत्पन्न गटातील महिलांवर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेक महिलांनी दरमहा 1500 रुपयांच्या सहाय्यावर घर खर्चाला काही भाग सांभाळण्यास सुरुवात केलेली आहे. अन्न, इथे गॅस, मुलांचे शिक्षण, इतर गरजांसाठी हा निधी उपयोगी पडतो. त्यामुळे हा लाभ का बंद झाल्याने त्यांच्या आर्थिक नियोजनावर इथे परिणाम होत आहे. बघा आपण म्हणतो की 1500 रुपयानं काय होतं, परंतु 1500 रुपयानं काही बहिणीची जी आहे ना इथे त्यांचा गॅस जो आहे ना हा गॅस त्यांना घेता येतो. काही शिक्षणासाठी त्यांना इथे पैसे दिले जाते. म्हणजे 1500 रुपयांचा जो फायदा आहे ना हा खूप आहे मध्यमवर्गीय कुटुंबासाठी. तर आता दुसरीकडे शासनाने म्हटलेले आहे की लाडकी बहीण योजना पारदर्शक आणि अपात्र लाभार्थ्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती. दरम्यान अपात्र ठरलेल्या महिलांसाठी पुन्हा एकदा अपील करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक महिलांकडून चुकीची नोंद किंवा तांत्रिक त्रुटीमुळे अपात्र ठरवण्यात आल्याची तक्रारी इथे येत होत्या. बघा इथे काय सांगितलेलं होतं की खूप साऱ्या ज्या लाडक्या बहिणी आहे या लाडक्या बहिणी पात्र असून सुद्धा त्या अपात्र इथे झालेल्या आहेत. म्हणजे त्यांची काही चूक नाही तरी त्या अपात्र झाल्या. त्यामुळे काय झालेलं आहे की त्यांचं खूप सारं जे नुकसान आहे ना ते या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे थोड्याफार ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत नव्हत्या त्यांच्यामुळे ज्या पात्र बहिणी आहे ना त्यांचे सर्व उत्पन्न 2.5 लाखांच्या खाली आहे. त्यांच्या घरी 4 चाकी गाडी नाही. अशा लाडक्या बहिणींचं सुद्धा इथे नुकसान झालेलं आहे. आता त्यामुळे सरकार जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा सरकारने इथे अपील देण्याचे जे हालचाली ना ह्या सुरू करण्यात आलेल्या आहे. आता अपील प्रक्रियेद्वारे संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करून अपील पात्रता सिद्ध करण्याची संधी इथे दिली जाऊ शकते. तथापि या संदर्भात अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार अपील प्रक्रियेचे स्वरूप, कालमर्यादा आणि निकष याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. बघा अजून याबाबत कुठलाही जो निर्णय आहे ना हा इथे झालेला नाहीये. परंतु प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार अपील प्रक्रियेचे स्वरूप आणि इथे कालमर्यादा त्यानंतर निकष याबाबत जो आहे ना हा लवकरच निर्णय होण्याची इथे शक्यता आहे. म्हणजे लाडक्या बहिणीसाठी ती आनंदाची ही बातमी असणार आहे. त्यानंतर इथे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मार्चचे 1500 रुपये आपल्याला कधी भेटणार आहे. कारण की आता मे महिना हा जो आहे ना हा सुरू झालेला आहे. तर बघा या आठवड्यामध्ये जो निर्णय आहे ना तो इथे येण्याची शक्यता आहे. असं वाटते की या आठवड्यात जे आहे ना हे पैसे आपल्याला इथे भेटू शकते. जसं जी आर जो आहे ना तो निघू शकतो. परंतु आता सगळं सरकारवर अवलंबून आहे. तुम्हाला यावर काय वाटतंय? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.